संदर्भात ही भव्य असा मोर्चा संपन्न झाला। तुम्ही जे मंत्र्यांशी भेटण्यासाठी गेला होता, काय नेमकं चर्चा झालेली आहे त्या संदर्भात काय सांगाल? आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये काल आम्ही 15 आमदारांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी भेट केलेली आहे आणि त्यांनी सगळ्या आमदारांची बैठक घेण्याच्या बाबतीत काल आश्वासन दिलं होतं आम्हाला। लवकरच ते सगळ्या आमदारांशी आणि सगळ्या लोकांशी ते बोलणारच आहेत। आज विधानसभेमध्ये पण सकाळची 11 वाजताच्या नंतर स्थगन प्रस्ताव या ठिकाणी विरोधी पक्षाच्या सगळ्या आमदारांनी मांडला, तेव्हा पण मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं आहे की त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या जातीच्या, सगळ्या समाजाच्या आणि सगळ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करू आणि त्याच्यानंतरच सगळ्या 59 जाती ज्या आहेत त्या सगळ्या जातींना न्याय भेटत त्या पद्धतीनं आम्ही योग्य भूमिका घेऊ असे पण बोलले आहेत। आता माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना आम्हाला शिष्टमंडळाला बोलवलं होतं मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलं आहे का उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत सगळ्या आमदारांची बैठक घेण्यात येईल, सगळ्या लोकप्रतिनिधींना पण बोलवण्यात येईल। जे आजच्या मोर्चामध्ये होते त्या आनंदराज आंबेडकर साहेब, भीमराव आंबेडकर साहेब, बाकीची मंडळी त्या सगळ्यांना बोलवण्यात येईल आणि त्याच्यानंतर त्या बैठकीमध्ये जे ठरेल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल। पूर सगळ्यांची मागणी आहे का उपवर्गीकरण बदल समितीचा अहवाल या ठिकाणी घोषित झाला नाही आहे, त्याच्यामुळे हा अहवालच जेव्हा आला नाही त्याच्यामुळे सरकार काय भूमिका घेईल या बाबतीत लोकांमध्ये जो संभ्रम आहे, म्हणून सगळ्यांची मागणी आहे का उपवर्गीकरण हा रद्द झाला पाहिजे आणि म्हणून हा रद्द करून व्हावा अशी सगळ्यांची मागणी। 29 आमदारांपैकी जे 27 आमदारांनी जे सह्या केलेल्या आहेत तुमच्यापर्यंत त्याचा संपर्क झालेला आहे असं मगाशी तुम्ही म्हणालात, तर याच्यानी या आमदारांमुळे उपवर्गीकरण हे खरंच रद्द होईल असं वाटतं? मुळातच आमदारांचा नुसता 27 आमदारांचा विषय नाही आहे। 27 आमदार जरी एकवटले असतील महाराष्ट्रामध्ये या 59 जाती आहेत, या 59 जातींच्या मतदानावर सगळे आमदार 288 निवडून येतात। त्याच्यामुळे आम्ही तर सगळ्यांनाच आवाहन करतो का सगळ्या आपापल्या मतदारसंघामध्ये जेवढे आमचे लोक आहेत त्यांनी जाऊन त्या आमदारांना पण म्हटलं पाहिजे। परंतु हा जो प्रचंड मोठा मोर्चा या ठिकाणी झाला त्याच्यामुळे सरकारनं त्याची दखल घेतली आहे, तर निश्चितच याच्यावर तोडगा निघेल। तर शेवटचा प्रश्न आहे की सत्ताधाऱ्यांनी भावांमध्ये जो लावलेलं भांडण आहे आणि त्यामध्ये विरोधकांनी एकही शब्द या विषयावरती काढताना आपल्याला पाहायला मिळत नाही, या संदर्भात काय सांगाल? नाही, मुळातच आता भांडणं कोणी लावली काय लावली हा विषय नाही आहे, कारण आरक्षणाच्या बाबतीत जेव्हा केव्हा मोर्चे होतात तेव्हा सगळेच लोक एकवटतात असा आपला अनुभव आहे। मग मराठा समाजाला ओबीसीमधून द्यायचा विषय आला असेल की धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून द्यायचा विषय आला असेल, ओबीसीची विभागणी करायचा विषय असेल, अनुसूचित जमातीची विभागणी, तेव्हा सगळेच आमदार एकत्रित येतात। त्याच्यामुळे नुसतं आमदारांचा ते नक्की येतीलच, परंतु हा सगळ्या समाजाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे यांची सगळ्याची सरकारची भावना काय त्याच्याशी संबंध नाही आहे। मुळातच हा उपवर्गीकरणाला विरोध सगळ्या समाजातून होतोय आणि ही मोठी गोष्ट आज या मोर्चाच्या माध्यमातून सिद्ध झाली। सर, सोशल मीडियामध्ये खूप वाद सुरू आहेत एकमेकांवरती, खालच्या पातळीवरती बोलताना दिसतं, त्यांना काय आव्हान करा? शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। मी सगळ्यांना म्हणेल का आपण भावंड ज्या बाबासाहेबांनी आम्हा सगळ्यांना 341 प्रमाणे आरक्षण दिलं त्यांनी आपल्याला भांडायची गरज नाही, सगळ्यांना त्यांचा वाटा नक्की भेटेल। तो वस्तुनिष्ठ आणि संख्यात्मक डाटा जो आहे संविधानाच्या मार्गानं तुम्हा सगळ्यांना वाटा भेटतो, त्याच्यासाठी अनेक योजना करता येतात, तशा योजना केल्या पाहिजे। उपवर्गीकरण करणे म्हणजे आरक्षणाचीच विभागणी करून या समाजाला फूट पाडणं हा विषय आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे, एवढेच माझं आव्हान आहे। धन्यवाद। थँक्यू। आपलं नाव काय? मी नितीन भाऊ मोरे, उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीचा मुख्य संयोजक। साहेब, जे आज आंदोलन झालेलं आहे त्या आंदोलनाबद्दल तुम्ही काय सांगाल? आज एक ऐतिहासिक आंदोलन अनेक वर्षाच्या नंतर म्हणजे रीडर्सच्या नंतर पहिल्यांदा असं आंदोलन आपल्याला सर्वांना पाहायला मिळालं। 59 जातीचे प्रतिनिधी आज या आंदोलनामध्ये उपस्थित होते। विशेष करून आंबेडकरी कुटुंबातील भीमराव आंबेडकरजी आणि आनंदराज आंबेडकरजी यांनी पुढाकार घेतला आणि मग बडोले साहेब असू द्या, राष्ट्रीय चर्मकार समाजाचे बाबूराव माने असू द्या, चर्मकार समाजाचे बबनराव घोलप असू द्या किंवा मग उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीतील तमाम त्या संघटना आहेत ज्या संघटना एकत्रित येऊन
हा एक मोठा लढा समाजाच्या वतीने हा लढा होता आणि म्हणून तो एवढ्या यशस्वी झाला. उपवर्गीकरांच्या संदर्भात आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला कुणावरती अन्याय करायचा नाही. बाबासाहेबांना मुळातच कुणावरती अन्याय करायचा नव्हता, म्हणून 59 जाती ज्या आहेत त्या एका शेड्यूलमध्ये, एका यादीमध्ये बाबासाहेबांनी ते ठेवल्या, जेणेकरून सर्व पुढे येतील, प्रगतिशील होतील. आता हे बघा, जो समाज थोडासा शिकला तो थोडासा या 70-75 वर्षामध्ये पुढे आला. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं, बाबासाहेब असे म्हणाले नाही ब कड याला एवढे द्या त्याला तेवढे द्या, नाही. बाबासाहेबांनी प्रगती, उन्नती, शिक्षणाचं दार सर्वांसाठी उघडं केलं होतं. जो शिकला तो थोडासा पुढे आला, जे शिकले नाहीत अनेक गोष्टीमध्ये जे आणखी अटकून राहिले ते मागे राहिले. आता आमची विनंती आहे त्यांना सर्वांना की शिका, पुढे या, प्रगती करा, उन्नती करा. दार बाबासाहेबांनी सर्वांसाठी खुले ठेवलेले आहेत. साहेब, आता असं बघता सोशल मीडियावर खूपच या गोष्टी जास्त क्रेज वाढलेला आहे, कोणी कोणाच्या विरोधात बोलतंय. याबद्दल तुम्ही सोशल मीडिया थ्रू जे युवक आहे त्यांना काय सांगाल? जो बाबासाहेबांचा अनुयायी आहे, जर कोणी बोलत असेल त्याने ते बोलू नये, कारण आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी पगोपगी अपमान सहन केला. हातात संधी आली भय करायचं तर या भारत देशामधील प्रत्येक नागरिकाचं भलं केलं. त्यावेळेस बाबासाहेबांनी बघितलं नाही की या जातीने माझा अपमान केला होता, हा असं बोलत होता, त्याने टोमणं मारलं होतं, हा विरोधात लिहित होता. नाही, आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. मन मोठं केलं पाहिजे, हृदय मोठं ठेवलं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायीने कोणत्याही जाती, धर्म, पंथाबद्दल कधी विरोधात बोलता कामा नये. सर्वांना मेन स्ट्रीम मध्ये आणायचं. 59 जातीला एक संघ ठेवायची मोठी जबाबदारी आता बौद्ध समाजावरती आलेली आहे, असं आम्हाला सर्वांना वाटत आहे. धन्यवाद सर. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देखील अभिनंदन करतो, कौतुक करतो की एवढे मोठे मोठे चॅनल आहेत, मेन स्ट्रीम चॅनल, पण तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या समाजापर्यंत आमचा आवाज पोहोचवण्यासाठी जो प्रयत्न करता, तुम्हाला पण पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. इथून बा मोरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इथून बा मोरे आगे बढ़ो. उपवर्गीकरणाला आमचा संघर्ष विरोध चालूच राहील. चालूच राहील, चालूच राहील. उपवर्गीकरण बंद करा, बंद करा, बंद करा, उपवर्गीकरण बंद करा, बंद करा, बंद करा. 59 जातींना एकत्र ठेवा, एकत्रित ठेवा. मनुवाद्यांचा डाव उधळून लावा. चलो, ओके. धन्यवाद सर. जय भीम.